आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आहेत। राज्यसभेचं अजूनही ठरत नाहीये, बैठका होतात। काल सुद्धा बैठक झाली विधान भवनात। शरद पवारांनी अजूनही इच्छा व्यक्त केली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे। तुमच्याकडे सुद्धा इच्छुकांची यादी खूप जास्त आहे। असं असताना एका जागेसाठी काय निर्णय होणार? मला वाटतं की निर्णय काय होईल हे तीन पक्षाचे वरिष्ठ सदस्य ठरवतील। पण एक मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो की आदित्यजी जे वारंवार सांगतायत त्या मताशी सगळे निवडून आलेले आमदार हे सहमत आहेत की आज महाविकास आघाडीमध्ये 20 आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत। आमच्या राज्यसभेच्या सदस्या प्रियांका चतुर्वेदी यांची टर्म संपते आणि त्यामुळे लॉजिकनी बघा किंवा नॅचरल क्लेम बघा हा दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे। आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की जर आम्हाला उद्या मतदान करायची वेळ आली तर लॉजिकली नॅचरली आम्हाला आमच्या पक्षाचा एक सदस्य राज्यसभेत गेलेला आवडेल। त्यामुळे आमचं वारंवार हेच म्हणणं आहे। पवार जर उमेदवार असतील तर मग काय? पवार साहेब हे वरिष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलण्या एवढा मी मोठा नाही। पण मला हेच वाटतं की आज शेवटी आमचा जर एखादा सदस्य रिटायर होत असेल तर मग आम्ही आमच्या पक्षाचं विचार करणं हे मला वाटतं आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। शेवटी निर्णय उद्धवसाहेब घेणार आहेत, आम्ही काय कोण हे नाही। पण आमचं आज तुम्ही मत विचारलं तर आमचं हे ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार हा राज्यसभेला असावा। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सांगितलं की शरद पवार इच्छुक आहेत, ते उमेदवार असतील तर तुमचा स्टँड काय असणार? तो स्टँड असणार की ठाकरेंच्या शिवसेनेचा आम्ही उमेदवार देतोय? नाही, मला मी परत एकदा सांगतो की शेवटी काय स्टँड घ्यायचा मी काय पक्षाची भूमिका ठरवू नाही शकत, ते उद्धव ठाकरे साहेब ठरवू शकतात। इच्छा आम्ही नक्की व्यक्त मांडू शकतो। आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे ही इच्छा ऑलरेडी व्यक्त केलेली आहे। काही आमदारांनी आम्ही साहेबांना भेटून हे सांगितलं सुद्धा आहे की आपल्या पक्षाच्या उमेदवार, आपल्या पक्षाच्या खासदार या जर रिटायर होत असतील तर आपण 2 वरनं 1 वर का यावं राज्यसभेमध्ये? आपले 2 आहेत तर आपले ते 2च असावेत। आपल्याला आठवत असेल 2020 साली जेव्हा आमचे त्यावेळीसुद्धा 56 आमदार हे शिवसेनेचे होते, पण तरी देखील ज्या काही वाटाघाटी झाल्या त्या वाटाघाटींमुळे एक अतिरिक्त जी जागा होती जी आमच्या कोट्यातली होती ती आम्ही राष्ट्रवादीला दिली। पण त्यानंतर जेव्हा आम्ही संजय पवार साहेबांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांचा पराभव झाला। आमच्याकडे मतं असताना सुद्धा आमचा पराभव झाला आणि त्यामुळे आमचा एक खासदार आज राज्यसभेत कमी गेला, आमचा गट स्थापन होऊ नाही शकला राज्यसभेमध्ये। आणि त्यामुळे आम्ही ठामपणे आज भाजपच्या विरोधात लढा देतोय ना, मग असं असताना आमचा एक खासदार आम्ही का कमी करावा ही आमची भावना आहे। पण त्यात तिसरा पक्ष आहे काँग्रेस, त्याचे सुद्धा 16 जागा आहेत। दुसऱ्या नंबरचा तो पक्ष आहे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये, त्यांना राज्यसभा हवी आहे विरोधी पक्षनेतेपदासाठी आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना त्या राज्यसभेच्या जागेचं महत्त्व किती आहे ते काल त्यांनी बैठकीत सांगितलं। असं असताना मग तुमची काय भूमिका? नाही, मी परत एकदा सांगतो की कसं असतं की प्रत्येक पक्षाला स्वतःचा उमेदवार हा निवडून यावा हे वाटणं साहजिक आहे। मला तर हेच आश्चर्य वाटतं की एखाद्या पक्षाला आपला नाही दुसरा उमेदवार निवडून यावा असं वाटत असेल तर ते आश्चर्यकारक आहे। म्हणजे आम्हाला तर आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा हेच वाटतंय। तुम्ही राज्यसभा जागा घेणार, मग विधान परिषद पण तुम्ही घेणार? नाही, बघा मी परत एकदा सांगतो, कोण कुठली जागा लढेल हा निर्णय उद्धव ठाकरे साहेब घेतील। पण आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आज उद्धव ठाकरे साहेबांची विधान परिषद संपते, त्यांची सुद्धा टर्म संपते आणि त्यामुळे तुम्ही त्या जागेवर क्लेम करणार नाही का नाही करणार? कारण आमची टर्मच संपते ना। सांगतो की दोन्ही जागांवर क्लेम जर केला तर महाविकास आघाडीत इतर 2 पक्ष ते ऐकतील का? मी परत एकदा सांगतो, वाटाघाटीत काय होईल, निर्णय काय होईल हे उद्धव ठाकरे साहेब घेतील, तो माझा विषय नाही। मी एक आमदार म्हणून आज आमचं मतदान आहे ना, मग आमची इच्छा असायला पाहिजे म्हणून आम्ही आमची इच्छा व्यक्त केली आहे की आमच्या पक्षाचा कोणीही उमेदवार कोण असावा यावर आमचा विषय नाही। तो उद्धवसाहेब आदेश देतील तो आमचा उमेदवार, आमच्या पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार। आणि मी परत एकदा सांगतो, राज्यसभा आणि विधान परिषद या 2 वेगवेगळे विषय आहेत। हे जरी निवडणुका एकत्र असतील तरी विषय हे वेगवेगळे आहेत। राज्यसभेला आमचा एक सदस्य रिटायर होतोय, आमदारांची संख्या ही आमची जास्त आहे, त्यामुळे आमचा उमेदवार असावा अशी आमची प्रामाणिक प्रश्न। खूप इच्छुक आहेत, त्यात राजन विचारे आहेत, प्रियंका चतुर्वेदी आहेत, अंबादास दानवे आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, विनायक राऊत आहेत। असं ठरलंय की कोणाला जर उमेदवारी मिळाली तर कोणाला द्यायची? नाही, मला असं काही वाटत नाही आणि ठरलं असेल तरी उद्धवसाहेब हे काय आम्हाला सांगतील असं वाटत नाही। त्यामुळे मी परत एकदा सांगतो, उमेदवार कोण असावा, निवडीचे निकष हे सगळे पक्षप्रमुखांचा अधिकार आहे, तो आमचा अधिकार नाही। परत एकदा सांगतो, आमची एवढी इच्छा आहे की आपल्या पक्षाचा एक आवाज हा दिल्लीमध्ये झाला तरी राज्यसभेवर तुमचा क्लेम असणार, म्हणजे कधी बैठक झाली, एकत्र बैठक झाली तरी क्लेम असणार? नक्कीच, आम्ही काही आमदारांनी तसं उद्धव साहेबांना भेटून आम्ही सांगितलं सुद्धा आहे की आमची ही इच्छा आहे की आपल्या पक्षाचा उमेदवार हा दिल्लीमध्ये राज्यसभेच्या मार्फत जावा।
तर हे होते आमदार वरुण सरदेसाई. त्यांनी आपली पक्षाची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की संख्याबळानुसार राज्यसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार असेल आणि तोच उमेदवार हा राज्यसभेचा खासदार असेल. कॅमेरामन आसिफ खानसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई.